नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरया मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, सगळीकडे हा जयघोष जो तो केला जातो आणि अर्थात या सगळ्या जयघोषात आम्ही देखील ठरवलं की चला बाप्पांच्या भेटीला जाऊयात आणि बाप्पांना तिथं स्थापित करत असताना नेमकं कशा पद्धतीने, कुठल्या वातावरणात, कुठल्या महलात, कशा प्रकारच्या देखाव्यात बाप्पांना स्थापित करण्यात आलेले हे बघण्याचा आम्ही प्रयत्न केला. हो, अर्थातच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही यंदा सार्वजनिक गणपती मंडळ जी आहेत त्यांच्या देखाव्यांच्या संदर्भातल्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धा आम्ही घेतल्या आणि त्यातनं मोठ्या कसोटीतनं वेगवेगळे मापदंड लावत काही गणपती मंडळ जी आहेत ती आम्ही निवडलेली आहेत, ज्यांना आम्ही पारितोषिक देणार आहोत. आणि अर्थात ही पारितोषिकं घोषित करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अभिनेत्री स्मिता गोंडकर, आपल्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. दादा, त्यासलं बरं आहे ना? जाम भारी आहे सगळं. आज देखावे पण जाम भारी असणार आहेत. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक जो पुण्याचा आहे त्याच्यामुळे अर्थात काही विशेष नाही. पुष्कर जोग, तुझंही खूप खूप स्वागत. थँक्यू. हा, चला आपण खरं तर नाशिकपासून सुरुवात करतोय. हा, आणि पुण्यनगरी पुणे तर असणारच आहेत, पण गोदावरी नेमके बाप्पा कशा पद्धतीने विराजमान झालेले आहेत, कसे देखावे तिथं साकारण्यात आलेले आहेत, चला पाहूयात. कुठली गणपती मंडळ आम्ही नाशिकची निवडलेली आहेत. नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नाशिकमधून देखील अनेक मंडळांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला होता. मात्र काही निवडक मंडळांचे देखावे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत नाशिकमधल्या बालाजी फाउंडेशनच्या देखाव्यापासून. या मंडळाने यंदाच्या वर्षी महाकालच्या उज्जैनचा देखावा उभारलेला आहे. माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर हुबेहूब अशा प्रकारचं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री महाकालेश्वर मंदिराचा हा देखावा उभारण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं उज्जैनमध्ये मंदिर आहे, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणची मूर्ती आहे, त्या ठिकाणची ज्योतिर्लिंग आहे, तसा हुबेहूब देखावा या ठिकाणी देखील उभारण्यात आलेला आहे. आपण जर हा देखावा दृश्यांमध्ये बघितला तर आपल्याला देखील अशा प्रकारचा भास होईल की आपण महाकालेश्वरला आलेलो आहोत आणि महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतोय, अशा प्रकारचा भास या ठिकाणी होतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच एंट्री केल्याबरोबर आपल्याला असा महाकाय नंदी दृश्यांमध्ये दिसतोय. तर दुसरीकडे त्या नंदीच्या अगदी समोरच्या बाजूला हे महाकालेश्वराचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. तब्बल 150 ते 200 फुटापर्यंतचा हा देखावा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय. नाशिकमध्ये असे अनेक मंडळ आहे ज्या मंडळांनी असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर केलेले आहे. यानंतर आपण नाशिकमधल्या आणखी काही मंडळांकडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी नेमका काय देखावा सादर करण्यात आला आहे तो देखील बघणार आहोत. बालाजी प्रतिष्ठानच्या महाकालेश्वर मंदिरानंतर आपण नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या श्री प्रतिष्ठानने सादर केलेल्या देखाव्याच्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी श्री प्रतिष्ठाननं जो देखावा सादर केलेला आहे तो जेजुरीच्या खंडोबाचा आहे, अर्थात जेजुरी गडाचा आहे. माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हा जेजुरीचा गड तयार करण्यात आलेला आहे आणि जेजुरीच्या गडावर असणारी ही खंडोबाची जी तलवार, जिला मानलं जातं मानाची तलवार असती, ही उचलण्याचा एक परंपरा आहे. अशा प्रकारची ही तलवार देखील या गडाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीचा सोन्याचा हा जेजुरीचा गड ज्याला आपण म्हणतो तो गड या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि या गडाच्या देखाव्यासाठी, अर्थात हा देखावा बघण्यासाठी देखील नाशिककरांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हुबेहूब जेजुरीच्या गडासारखा हा देखावा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून जेजुरीच्या खंडेरायाकडे बघितलं जातं आणि म्हणूनच हा जेजुरीच्या खंडेरायाचा देखावा बघण्यासाठी नाशिककरांची देखील मोठी गर्दी या मंडळाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाशिकच्या अशा असंख्य मंदिरांच्या परिसरामध्ये, मंडळाच्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे देखावे सादर करण्यात आलेले आहे. यानंतर नाशिकमध्ये आणखी कुठे अशा प्रकारचे देखावे आहेत ते देखील आपण बघणार आहोत. श्री प्रतिष्ठानच्या जेजुरीगड या देखाव्यानंतर आपण नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात आलेलो आहोत आणि रविवार कारंजा परिसरामध्ये देखील रविवार कारंजा मित्रमंडळानं
एक आगळा वेगळा देखावा सादर केलेला आहे। खरं तर हे मंडळ तब्बल 106 वर्ष जुनं मित्रमंडळ आहे आणि या मंडळाला एक वेगळी परंपरा आहे। यंदाच्या वर्षी या मंडळाने जो देखावा सादर केला आहे तो आपण माझ्या मागच्या बाजूला बघू शकतो। मुक्तिनाथाचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि हे मुक्तिनाथाचं मंदिर जे आहे ते नेपाळमध्ये आहे आणि नेपाळमध्ये असलेल्या मुक्तिनाथ मंदिराचा देखावा जो आहे तो अशा पद्धतीने सादर करण्यात आलेला आहे आणि हा देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। या मंदिराची आख्यायिका देखील आहे। मुक्तिनाथाचं हे मंदिर जे आहे ते नेपाळमधील मुस्तांगा येथे असलेल्या एका प्राचीन विष्णू मंदिर म्हणून ते ओळखलं जातं। मुक्तिनाथाचे मंदिर ज्याला मुक्तीचा स्वामी म्हणून ओळखलं जातं ते हिंदू आणि बौद्ध दोघांसाठी पवित्र आहे, ज्याची ते अनुक्रमे हिंदू देवता आणि विष्णू आणि बौद्ध देवता या अशा वेगवेगळ्या प्रकारची आख्यायिका या मंदिराला आहे आणि 3800 मीटर उंचीवरील जगातील हे सर्वात उंच मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि याच मंदिराची ही हुबेहूब प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि ही प्रतिकृती बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाशिककर देखील गर्दी करतायत। यंदाच्या वर्षी देखील 2 ते 2.5 लाख नाशिककर जे आहेत ते या मंदिराचा देखावा बघण्यासाठी येतील अशा प्रकारचा विश्वास या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे। नाशिकमधल्या या 3 मंडळांच्या देखाव्यानंतर आपण नाशिकमध्ये आणखी काही मंडळांनी अशाच पद्धतीचे देखावे सादर केलेले आहेत ते देखील बघणार आहोत। रविवारकरांच्यावरील मुक्तिनाथ मंदिराच्या देखाव्यानंतर आपण नाशिकच्या सरदार चौकात आलेलो आहोत आणि सरदार चौकात देखील एक मंदिराचाच देखावा साकारण्यात आलेला आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय हे रामेश्वरम मंदिर आहे। तमिळनाडूमध्ये असलेल्या रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा हे मंदिर आहे आणि रामेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे त्याचा मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। एक आगळा वेगळा अशा पद्धतीचा हा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। रामेश्वरम हे जे मंदिर आहे अगदी तसंच हुबेहूब मंदिर जे आहे ते सरदार चौकामध्ये साकारण्यात आलेलं आहे। नाशिकचा हा पंचवटीचा गजबजलेला परिसर आहे आणि पंचवटी परिसरामध्ये साकारण्यात आलेलं हे रामेश्वर मंदिर जे आहे ते मात्र नाशिककरांचं आकर्षणाचा केंद्र ठरतं। याचं कारण असं आहे की अशा पद्धतीचं एक भव्य दिव्य मंदिर नाशिकमध्ये अर्थात पंचवटी भागामध्ये कुठेही साकारण्यात आलेलं नाही। त्यामुळे पंचवटीमध्ये साकारण्यात आलेलं हे रामेश्वरमाचं मंदिर बघण्यासाठी हा देखावा बघण्यासाठी नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातले गणेश भक्त भाविक जे आहे ते देखील या मंदिरामध्ये गर्दी करत असतात। दरवर्षी या मंडळाच्या वतीनं वेगवेगळे देखावे सादर केले जातात। यावर्षी देखील सादर केलेला हा रामेश्वर मंदिराचा देखावा जो आहे तो बघण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 लाख भाविक जे आहे ते या ठिकाणी येतील अशा प्रकारचा अंदाज आणि विश्वास जो आहे तो या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। या रामेश्वर मंदिराच्या देखाव्यानंतर नाशिकमध्ये आणखी कुठे कोणते देखावे आहे हे देखील आपण बघणार आहोत। न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमामध्ये नाशिकमधील आतापर्यंत आपण 4 गणपतींचे देखावे बघितले आणि त्यानंतर आपण 5वा देखावा अर्थात हा शेवटचा देखावा बघणार आहोत तो म्हणजे नाशिकचा राजा। ज्या पद्धतीनं लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्याच पद्धतीनं गर्दी ही नाशिकच्या राजाला होत असती। माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर ही नाशिकच्या राजाची भली अशी मोठी मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या समोर या गणपतीच्या समोर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं नाशिककर या मंदिरामध्ये येत असतात अर्थात या गणपतीच्या परिसरामध्ये येत असतात आणि या मंदिराच्या समोर अर्थात या गणपतीच्या समोर नतमस्तक होत असतात। गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेला हे नाशिकच्या राजाचं मंडळ नाशिकमध्ये सर्वात जुन्या मंडळांपैकी एक आहे आणि या मंडळामध्ये अर्थात या गणपती समोर नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्या भावना ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात आणि गणपतीकडे केलेलं मागणं जे आहे ते पूर्ण होत असतं। अशा प्रकारची भावना या नाशिकच्या राजाला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची असते। दरवर्षी जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक जे आहेत ते नाशिकमधल्या वेगवेगळ्या मंदिरांचे देखावे बघण्यासाठी येत असतात। त्यापैकी असंख्य नागरिक असंख्य नाशिककर केवळ नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातले नागरिक या नाशिकच्या राजाचं दर्शन घेत असतात। नाशिकमधल्या वेगवेगळ्या मंडळांचे देखावे बघितल्यानंतर नाशिकच्या राजाचा देखावा आपण बघितला आणि अशाच पद्धतीनं या 5 मंडळांना आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सन्मानित देखील करणार आहोत। याचं कारण आहे की या देखाव्यांच्या माध्यमातून नाशिकमधले हे भले मोठे देखावे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। दादा कसे वाटले नाशिकचे गणपती? वा वा, जाम भारी. म्हणजे
काय म्हणतात ना, प्रत्येकाने आपापल्या परीने जाम भारी प्रयत्न केलेला आहे की छान बाबा या बाप्पाला कसं सजवता येईल, इतकं छान त्यांनी केलेलं आहे. मला जाम आवडलं. खरं तर मला सगळेच गणपती म्हणजे मंडळ आवडले. आमच्या समोर तेच फार मोठं काय म्हणूयात आमची ती कसोटी होती की यातनं नेमकी कुठली मंडळ आम्ही निवडावीत. एवढी छान छान मंडळ जी आहेत त्याचे व्हिडिओज आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेले होते. पण चला, नाशिककरांना मोठी उत्सुकता आहे, जाणून घेऊयात की कोणाकोणाला कशा प्रकारची पारितोषिक मिळालीत. म्हणजे कशा प्रकारची या अर्थाने मी म्हणतोय की यामध्ये आम्ही 4 गणपती मंडळांना विशेष पारितोषिक देतोय आणि शिवाय एक प्रथम पारितोषिक असणार आहे ज्यामध्ये ते कोणाला जाते ते आपण पाहूयात. दादा, नाशिकचं कोणती गणपती मंडळ आहेत? पहिले तर विशेष पारितोषिक. येस, विशेष पारितोषिक बालाजी फाउंडेशन, उज्जैन महाकाल मंदिर देखावा, नाशिक रोड. वा 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 वा, अभिनंदन. आणि 3 नंबरचं पारितोषिक आहे श्री प्रतिष्ठान जेजुरी गड देखावा, इंदिरानगर. 4थ्या नंबरवर आहे रविवार कारंजा गणेश उत्सव मित्रमंडळ, मुक्तीनाथ मंदिर देखावा, 105 वर्ष जुनं मंडळ, चांदीचा गणपती पंचवटी. वा बर, प्रसिद्ध गणपती हा. वा वा. नाशिकचा राजा गणपती, अशोक स्तंभ. आणि प्रथम पारितोषिक कोणाला गेले? नाशिक मधील 105 वर्ष जुनं असलेलं सरदार चौक मित्र मंडळ यांना. वा 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 वा, त्यांचं खूप खूप अभिनंदन. मंडळी, या मंडळाने तामिळनाडू मधल्या रामेश्वर मंदिर देखावा जो आहे तो हुबेहूब साकारलेला होता. आणि खरं तर आम्ही हे सगळं बघताना फार आश्चर्यचकित झालो की तो किती छान पद्धतीने साकारलेला आहे. मोठी मेहनत होती सगळ्या मंडळाची, प्रत्येक कार्यकर्त्याची. त्यामुळे मंडळाचं आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं खूप खूप अभिनंदन ज्यांनी हा देखावा उभारण्यासाठी मेहनत घेतली. हे पुरस्कार आपण जाहीर केले आणि आर्थिक पुरस्कार पण आत्ता लगेचच्या लगेच आपण देऊ करतोय. नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आत्ता क्षण आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण. विशाल, नाशिक ही मंदिरांची नगरी आहे, नाशिक ही आध्यात्मिक नगरी आहे, नाशिक ही कुंभनगरी आहे. आणि याच मंदिरांच्या नगरीमध्ये आपण ज्या मंडळाचा प्रथम क्रमांक देऊन सन्मान करतोय त्या मंदिरानं तामिळनाडूच्या रामेश्वरम मंदिराचा देखावा उभारलेला आहे. हुबेहूब अशा प्रकारची प्रतिकृती त्यांनी उभारली आणि त्याचाच हा सगळा बहुमान या ठिकाणी होतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी, या सन्मानासाठी नाशिक शहराचे दबंग पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर आपल्यासोबत आहे. संदीप कर्णिक सर यांच्या हस्ते या मंडळाचा आपण सन्मान करणार आहोत. आपल्यासोबत आपण दृश्यांमध्ये बघतोय मंडळाचे सगळे पदाधिकारी आहे. नाशिक शहराचे दबंग पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर आहे आणि त्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. मी सुरुवातीलाच पोलीस आयुक्त महोदयांना विनंती करेल की त्यांनी हा पुरस्कार जो आहे न्यूज 18 लोकमतचा प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार जो आहे तो या मंडळाला प्रदान करायचा आहे. आपण पोलीस आयुक्तांच्या हस्ते या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हा पुरस्कार जो आहे तो देतोय आणि त्यांचा सन्मान जो आहे तो प्रथम पारितोषिक देऊन या ठिकाणी करतोय. त्याचा हा सन्मान मंडळाचा, अर्थात हे नाशिकचं सरदार चौक मित्रमंडळ आहे आणि या मंडळाचा हा सन्मान महाराष्ट्रातला हे मंडळ आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला आणि नाशिकमध्ये हा सन्मान केला जातोय. आपण पोलीस आयुक्तांशी बोलणार आहोत. आयुक्त साहेब, हा उत्सव या कार्यकर्त्यांकडनं केला जातोय. सरदार चौक मंडळाला न्यूज 18 लोकमतनं हे पारितोषिक पहिल्या क्रमांकाचं दिलंय, काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे खूप शुभेच्छा आपले. आपण हा एवढा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि दुसरे शुभेच्छा आणि आपलं अभिनंदन याच्यासाठी की अतिशय योग्य निवड आपण केलेली आहे. कारण सरदार चौक मित्रमंडळ जे आहे हे नेहमीच एक आदर्श मित्रमंडळ सर्वच बाबतीत राहिलेलं आहे मागच्या अनेक वर्षापासून. त्यामुळे अतिशय उत्कृष्ट निवड आहे आणि तुमची पसंती आणि नाशिक पोलीसची पसंती एकच आहे. आपण मंडळाच्या अध्यक्षांना एकाच मिनिटात विचारूया, साहेबांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कसं वाटलंय आणि मंडळाची काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार मानतो सर्व मंडळ आणि सर्व सदस्यांकडून की आपण नाशिक जिल्ह्यातून पूर्ण आम्हाला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला आणि तोही आम्हाला नाशिकचे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांच्या हस्ते तो मिळाला. तो आमच्यासाठी खूप मोठा बहुमान आहे आमच्यासाठी. मी पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांसह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. विशाल.